आपण या संपूर्ण घडामोडीची प्रत्येक अपडेट जाणून घेणार आहोत। मात्र एक मोठी बातमी येते आहे, संतोष जगदाळेंचं पार्थिव जे आहे त्याच्यावरती आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। संतोष जगदाळे यांचं पार्थिव त्यांच्या पुण्यातल्या घरी दाखल होताच नातेवाईकांना अश्रू अनावर झाले। पहलगाम हल्ल्यात संतोष जगदाळेंचा मृत्यू झाला होता। आज पहाटेच त्यांचं पार्थिव पुणे विमानतळावरती दाखल झालं आणि त्यानंतर त्यांच्या घरी ते आता आणण्यात आलंय। त्यांची पत्नी आणि मुलगी सुद्धा घरी दाखल झाल्या। हल्ल्यानंतर कुटुंब प्रचंड हादरून गेलंय। संतोष जगदाळे यांचे मित्र आपल्याबरोबर आहेत आणि याबाबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। रविवारी आमचं बोलणं झालं शेवटचं, कारण आम्ही दर रविवारी भेटायचो, तसं तो त्या रविवारी पण भेटलो। आम्ही गप्पा वगैरे मारल्या। त्याला संगीत क्षेत्रातली आवड होती आणि माहिती पण जाणकार पण होतो, त्यामुळे त्याबद्दल बोलायचो, चर्चा करायचो। तो उत्तम तबला वाजवायचा, हार्मोनियम चांगला वाजवायचा, हार्मोनियममध्ये विशारद पण घेतली होती त्याने। खरं सांगायचं तर मला असं वाटतं की आता जे मोदी सरकार आहे त्यांनी याच्यावर फार कठोर कारवाई केली पाहिजे, की जेणेकरून ह्यापुढे असे हल्ले आपल्या देशामध्ये कुठंच होता कामा नये आणि निष्पाप लोकांचं बळी जाता कामा नये। कॅमेरामन किरण कालवेचं, सागर, साम TV, पुणे।